प्रत्येक गरजवंताकरता हक्काचा माणूस म्हणून दत्ताभाऊकडे पाहिलं जायचं आणि कोणीही त्यांच्या घरून कधीही रिकामा गेला नाही। प्रत्येकाला नेहमी ते मदत करायचे, सुखदुःखात धावून जायचे आणि म्हणूनच सर्व पक्षांमध्ये एक मोठा मान हा नेहमीच दत्ताभाऊंना मिळाला आणि विदर्भातलं एक अतिशय लाडकं नेतृत्व म्हणून इतकं मोठं नेतृत्व, इतकं मोठं कर्तृत्व, एक मोठं विश्व उभं केल्यानंतर देखील त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विनम्रता कधीच सोडली नाही। छोट्यातल्या छोट्या माणसाला, मोठ्यातल्या मोठ्या माणसाला विनम्रतेनं, अदबीनं वागवायचं, प्रेम द्यायचं, हे मंत्री म्हणून असो, खासदार म्हणून असो, आमदार म्हणून असो, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारचं काम केलेलं आपण सर्वांनी बघितलंय। त्यामुळे दत्ताभाऊंच्या जाण्याने एक विदर्भाच्या विकासाकरता झटणारा आणि जनसामान्यांचा नेता हा आज आपल्यातनं निघून गेलाय। खरं म्हणजे त्यांची मुलं, त्यांचं कार्य हे पुढे नेत आहेत, पण दत्ताभाऊंची उणीव ही निश्चितपणे विदर्भाला आणि महाराष्ट्राला जाणवेल।